श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की स्वामींची अशी कोणती सेवा करायची की ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिले आज सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना. म्हणजे आज आहे 2 तारीख, सोमवार आहे. आजपासून खूप महिला खूप काही सेवा करणार आहेत, खूप काही सेवा करणार आहेत, खूप काही पारायण करणार आहेत. त्याच्यानंतर सत्यनारायण करणार आहेत. कारण ह्या महिन्यामध्ये सत्यनारायणसुद्धा जर तुम्ही केला तर त्याचंसुद्धा तुम्हाला खूप पटीने फळ भेटणार असतं. म्हणून यावर मी व्हिडिओ टाकणारच आहे की 1, 3, 5, 7, 9, त्याच्यानंतर 11, 21, 51, तर त्याच्यानंतर 101 किंवा 108 तुम्ही सत्यनारायण घालू शकतात. ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धन धान्य संपत्ती भरभरून राहील. यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणसुद्धा घालू शकतात. त्याच्यानंतर गुरुचरित्राचं जो ग्रंथ आहे त्याचे तुम्ही साप्ताहिक पारायण करू शकतात. त्याच्यानंतर खूप महिलांचं तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू झालेलं आहे. मी सुद्धा करणार आहे, पण मी माझ्या परीने, मला लहान मुलगी असल्यामुळे मी माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं करणार आहे. त्याच्यानंतर मी सत्यनारायणसुद्धा करणार आहे. तर त्यावर मी व्हिडिओ टाकेलच. मी उद्या व्हिडिओ टाकेल त्यावर सत्यनारायणावर. तर आता विषयाकडे येऊया की स्वामींची अशी कोणती सेवा आहे की ज्यामुळे जी सेवा केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर सगळ्यात पहिले स्वामीचं तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी स्वामी हे तुम्हाला खूप पटीने खूप काही देणार आहेत. फक्त स्वामींचं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही मला वेळ द्या. पण वेळ म्हणजे असा वेळ नाही, जेवढा पण तुम्ही त्यांना वेळ देणार तेवढा वेळ तुम्हाला अगदी मनापासून द्यायचा आहे. तेव्हा त्या वेळेची किंमत आहे. तुम्ही 1 तास बसून राहा, 2 तास बसून राहा, पण तुमचं जर मन तिथे नसेल आणि तुमचं मन दुसरीकडेच भरकटत असेल तर या सेवेला काही उपयोग नाही, काही फायदा नाही या सेवेचा करून. पण तुम्ही जर 5 मिनटं बसा, 10 मिनटं बसा देवासमोर आणि त्याच्यानंतर जी काही सेवा करायची असेल ती अगदी मनापासून करा. तर तेवढी ती 10 मिनटाची सेवासुद्धा एवढा प्रभाव करून जाईल की जी 2 तासात तुम्ही बसल्यावर करू शकणार नाही. तर जेवढा वेळ देणार तुम्ही तेवढा द्या, तुमच्या इच्छेने द्या. फक्त मनापासून तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढीच करा. कारण तेवढीच जी सेवा आहे ती तुमची स्वामीपर्यंत पोहोचणार आहे. तर जी काही करणार ते फक्त मनापासून करा. तर त्यात सगळं आहे की नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ अगदी प्रभावी मंत्र आहे. तर याचे तुम्ही रोज तुमच्या पद्धतीने तुमची जेवढी इच्छा होईल तेवढं 1 माळ तुम्ही करू शकतात. म्हणजे 108 वेळेस, नाहीतर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा, म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. याचे मी 11 पारायणसुद्धा केलेले आहेत आणि 108 पारायणसुद्धा केलेले आहेत. तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील, इच्छापूर्तीसाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या अगदी पवित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात. आणि समजा तुमच्याकडून जर पारायण नाही होत तर तुम्ही नित्यसेवेमध्ये याचा समावेश करू शकतात. म्हणजे कसं की रोज तुम्ही 3 अध्याय वाचायचे. त्याच्यात एकूण 21 अध्याय आहेत. तर 7 दिवसामध्ये ते 21 अध्याय होऊन जातात. म्हणजे एका दिवसात 3 वाचा, एका दिवसात दुसऱ्या दिवशी 3 वाचा, त्याच्यानंतर 3 वाचायचे. 7 दिवसात ते संपलं का परत 1 पासून सुरुवात करायचं. म्हणजे नित्यसेवेमध्ये त्याचा समावेश करून घ्यायचा. 3 अध्याय वाचायचे आणि 1 माळ नाहीतर 11 माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करायचा. शेवटी कसं आहे, तुम्ही महिन्यात किंवा वर्षात 1-2 वेळेस पारायण केल्याने आणि नित्यसेवामध्ये तुमचा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा समावेश असल्याने खूप फरक पडणार आहे. कारण नित्यसेवा म्हणजे तुमच्याकडून रोज ती सेवा होणार आहे.
म्हणजे महाराजांचं नाव तुमच्या मुखी असणार आहे. त्याच्यानंतर जे अध्याय आहे, जो म्हणजे स्वामी महाराजांचा आत्मा मानला जातो, तर ते तुम्ही रोज पठण करणार आहात. म्हणून अतिशय प्रभावशाली सेवा असणार आहे. तर याने तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळी मार्गी लागणार आहेत आणि ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे तारक मंत्र. तारक मंत्रसुद्धा अतिशय प्रभावशाली आहे. तर खूप काही महिला नित्यसेवेमध्ये म्हणतात, मी सुद्धा म्हणते. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी नक्की करते. पण माझ्या नित्यसेवेमध्ये रोज एक तारक मंत्र आणि एक श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मी करत असते. आणि माझ्या इच्छेनुसार मी सिद्धकुंजिका स्तोत्राचं जे पठण आहे ते मी करत असते. तर तुम्ही नक्की करून बघा. तारक मंत्रसुद्धा तुम्ही नित्यसेवेमध्ये समावेश करू शकतात. आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. नाहीतर नित्यसेवेमध्ये त्याचा समावेश करू शकतात. तर जास्त काही सेवा नाही आहे. स्वामी महाराज काही म्हणत नाही की माझ्यासाठी हे कर का ते कर. या 3च सेवा आहेत. त्या जर तुम्ही मनापासून केल्या तर 1001% तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्की भेटेल. मी जेव्हा 108 पारायण केले होते स्वामी महाराजांचे, तर त्यावेळेस मला अनुभव आला. आणि अनुभव म्हणजे मी काही मागितलं नव्हतं. मी संकल्पयुक्तच केलं होतं. पण मी काही इच्छा मागितली नव्हती. मी फक्त हेच सांगितलं होतं की माझी फक्त इच्छा आहे की मला पारायण करायचं. बाकी माझी असं काही नव्हतं की मला हे पाहिजे का ते पाहिजे. हां, माझी परिस्थिती आहे थोडीशी म्हणजे अशी आम्ही काही एवढी चांगली परिस्थिती नाही आहे. पण तरी मी महाराजांकडून काहीच मागितलं नाही. महाराजांना म्हटलं, तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य वाटतं ते तुम्ही मला द्या. कारण मी तुमच्याकडे मागेल आणि ते माझ्यासाठी जर योग्य नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. कारण समजा आपण काही गोष्ट मागितली महाराजाकडून आणि आपल्यासाठी जर ती योग्य आहे की अयोग्य आहे हे फक्त महाराजांनाच माहिती आहे. आणि ती गोष्ट जर आपल्यासाठी अयोग्य असेल तर ती आपल्याला कधीच भेटणार नाही. का बरं भेटणार नाही? कारण महाराजांना माहिती आहे की ती आपल्यासाठी योग्य नाही आहे. म्हणून तर जेव्हा माझं पारायण संपलं, मी तर काहीच नव्हतं मागितलं. पण परिस्थितीमुळे मला असं वाटत होतं की मी जॉब करावं म्हणून. तर माझे पारायण 2-3 दिवसच राहिले होते. 105वं जेव्हा पारायण होतं माझं, त्यावेळेस माझं जॉबचं झालं होतं. तर मला अतिशय चांगल्या ठिकाणी जॉबसुद्धा लागला होता आणि मी तो केलाही. 2 महिने केला मी. म्हणजे पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित होतं. पण माझी मुलगी लहान असल्यामुळे तर तिने जेवण वगैरे सोडून दिलं होतं आणि तब्येत खराब झाली होती तिची. म्हणून मला तो जॉब सोडावा लागला. पण हा जो जॉब मला लागला होता हा खूप चांगला होता आणि खूपच चांगल्या ठिकाणी लागलेला होता. मला पेमेंटसुद्धा व्यवस्थित होतं. पण मग काही कारणामुळे मला ते सोडावं लागलं. पण हा जॉब मला माझी जेव्हा पारायण संपत होती त्यावेळेसच मला हा जॉब लागला होता. आणि माझी इच्छा होती ती मनातली की मला जॉब लागावा, जेणेकरून माझ्या घरभाराला माझा थोडाफार हात लागावा. हीच माझी इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्णसुद्धा झाली होती. आणि तेच नाही, अशा खूप काही गोष्टी आहेत की म्हणजे एखाद्या वेळेस तर असं होतं की खूप अडचणी आलेल्या आहेत, खूप संकटं आलेली आहेत, समजत नाही काय करायचं. फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणायचं. सगळे मार्ग आपोआप तुम्हाला मोकळे होऊन जातात. तर हा अनुभव मला आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. तर नक्की तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या सेवा नक्की करा. फक्त मनापासून करा. 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, 1 तास करा. फक्त मनापासून करा. नियम, अटी काहीच नाही. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो स्वामीचरित्र सारामृत आहे, नित्यसेवेमध्ये जर करायचं असेल तुम्हाला तर नॉनव्हेज खायचं नाही. ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही केलं तरीही चालतं. आणि तुम्हाला जर पारायण करायचं असेल संकल्पयुक्त तर त्याला परान्न वर्ज्य असतं. म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आणि मांसाहार करायचा नाही. ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही केलं तरीही चालतं. त्याच्यानंतर मी वाटलंच तर तुम्हाला 108 जे पारायण आहे तर पारायण कशी करायची, काय करायचं त्याच्यावर मी व्हिडिओ टाकेल. तर त्याच्यानंतर नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला समावेश करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. पण तुम्हाला मांसाहार करायला चालणार नाही. कारण तुम्ही रोज अध्याय वाचणार आहात, तर मांसाहार करायचा नाही. मग तुमच्याकडून जर तसं नसेल होत तर तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा वाचू शकतात. म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्ही एक पारायण करू शकतात. एक पारायण म्हणजे 21 अध्याय वाचायचे प्रत्येक गुरुवारी, असं तुम्ही करू शकतात. कारण गुरुवारी आपण असं पण नॉनव्हेज खात नाही. म्हणून तुम्ही गुरुवारीसुद्धा वाचू शकतात.
तर बघा, तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या सेवा नक्की करा. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.